तर मंडळी, मी कौशिका. खूप दिवसांनी काहीतरी छानसं खायचं होतं म्हणून पटापट आवरलं आणि घराबाहेर पडले. तसा हा देश खूप विकसित आहे म्हणून इथले भिकारी पण जरा जास्तच विकसित आहे बरं का. ते या टेंट मध्ये राहतात रस्त्याच्या बाजूला. आता मी यांना मॉडर्नाइज्ड म्हणते. असो, त्यानंतर मी मॉरिसन्सला गेले होते. मला पाव घ्यायचे होते. तुम्हाला अंदाजा आलाच असेल आम्ही काय बनवणार होतो. पण इथे पाव मिळत नाही, इथे मिळतात बर्गर बन. पण असो, आता काय नसल्यावर हेच ऑप्शन आहे, समजून घ्यायचं. त्यानंतर आम्ही युनिव्हर्सिटीला गेले होते. मला थोडंसं काम होतं आणि नंतर प्रिंटआउट्स काढायचे होते. युनिव्हर्सिटीचा ब्लॉग बघायचा आहे का मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. युनिव्हर्सिटीमध्ये प्रिंटआउट काढण्यासाठी शॉप नाही, शॉप पण आहेत, पण तुम्ही सेल्फ प्रिंटआउट पण काढू शकता. तुमच्या स्टुडंट आय मध्ये स्पेसिफिक एक बॅलन्स असतो, सो तुम्हाला तिथे जाऊन ते स्वाईप करायचं असतं आणि ऑनलाईन तुमच्या ॲपद्वारे ते अपलोड करायचे तुमचे डॉक्युमेंट्स आणि तिथे जाऊन प्रिंटआउट फक्त काढायची. दॅट्स इट. खूप इझी आहे आणि खूप टाइम सेव्हिंग आहे त्याच्यामध्ये मला वाटतं आणि झंझट नाही जास्त. त्यानंतर आम्ही गेलो तो इंडियन स्टोअर अबूबकरमध्ये. इथे तुम्हाला प्रत्येक भारतीय गोष्ट डबल किमतीत मिळते. पण असतो, आता काय बोलणार आपण, इथे आपण काहीच बोलू नाही शकत. त्यानंतर मी खूप दिवसांनी खट्टा मिठ्ठा खाल्ला होता. बाई, एवढं मन माझं भरून आलेलं. हा माझ्या मित्राच्या घरी डिशवॉशर आहे. एवढीशी भांडी घासायला हे डिशवॉशर 3 तास लावतं. एवढ्यात मी 5-6 दिवसाची भांडी घासेल रे म्हणलं. कशाला पाहिजे, टाइम सेव्ह करायचा आहे, घालवायचा नाहीये मला इथे. सो त्यानंतर ठरवलं चला पटापट आवरायला घेऊया. सो त्याने पनीरची भाजी बनवायचं ठरवलं आणि मी बटाटा वडा. सो पटापट मसाला तयार केला. खरं तर मला खायला खूप चांगलं बनवता येतं असं नाहीये, मला फक्त बनवायला आवडते ही एकच गोष्ट माझ्यात चांगली आहे. सो आणि बटाटा वडा तर मला खूप आवडतो आणि त्याच्यात स्पेसिफिकली भुसावळचा खानदेश मधला बंडूचा वडापाव. बाप रे, ते वडापावला चटणी, हिरवी चटणी, लाल चटणी असल्या नको, फक्त वडा आणि पाव एवढंच मला आवडतं. तुम्हाला पण असं आवडतं का? कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. सो इथे रेडी होते आपले सगळे वडे, तयार होते. म्हणजे इतकं भारी वाटत होतं ना. खूप दिवसांनी, अगदी 4 महिन्यांनी मी वडापाव खाणार होते आणि मिरच्या तळायला घेतल्या. मिरच्या इथल्या फारशा तिखट नसतात, पण असो, आता काय सगळं ऍडजस्टमेंटच करणं आहे. आणि फायनली आमचा असा वडापाव तयार झाला होता. खूप यम्मी झाला होता गाईज, काय सांगू तुम्हाला. म्हणजे 4 महिन्यांनी मी खाल्लेला, ऐक, खरंच भारी झाला होता. आणि त्यानंतर ना मी एक तिरामिसू म्हणून एक डिझर्ट आहे ते ट्राय केलेलं. ते पण खूपच चुम्मा होतं. बाप, एकदम त्याची रिॲक्शन मी पुढे दिलीच आहे. मला कॉफी खूप आवडते आणि याच्यात कॉफी असल्यामुळे आणि तो असा वरतीचं हे जे आहे, आय डोंट नो व्हॉट इज दिस एक्झॅक्टली, बट ते चीज सारखं वाटतंय. टेस्ट अमेझिंग. त्यानंतर एक छोटंसं काम होतं म्हणून मी बाहेर गेलेले आणि नंतर आम्ही एलडीला गेलो होतो. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला भरभरून प्रेम करण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.